रणधीर सावरकरजी, अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. मी रावळ साहेब आपले मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की पहिल्यांदा एखादा प्रश्न मांडला गेला आणि मांडल्यानंतर संबंधित लेखीवर कारवाई झाली. 64 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट अंधुरा ॲग्रोचा जमा केला. परंतु पुढे आपण ते शेतकऱ्यांना आतापर्यंत का वाटलं नाही, किती दिवस वाटणार, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, शिळून अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या व्यतिरिक्त 20 अधिकच्या कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या. त्याच्यामध्ये काही लोकांमध्ये गंभीर आरोप आहेत, काही लोकांचं त्या अधिकाऱ्यांना पटत नाही म्हणून त्यांना ब्लॅकलिस्ट केलं. या ब्लॅकलिस्ट झालेल्या 20 कंपन्यांची यादीची फेरतपासणी करणार का, हा एक विषय. दुसरं, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कंपनीवर गुन्हे दाखल होतील, मंत्री जबाबदार धरले जातील, ही व्यवस्था पाहणारे अधिकारी याच्यात एक तरी गोष्टी नाही का? हे जेव्हा चालू होतं सत्ताच्या 3 महिन्यापासून तो अधिकारी झोपा काढत होते काय? म्हणून त्याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला सांगतो मी सभागृह हा जो अंधुरा ॲग्रोचा मालक आहे ना, वडाळे, त्याचं काम काय? शिक्षण विभागात मागच्या 10-15 वर्षापासून सरकार कोणाचे असतं, हा व्यक्ती अल्पसंख्याकचा दर्जा मिळवून देण्याचं काम, दलालीचं काम मंत्रालयात करतो. हा म्हणेल ती फाईल पुढे जाते. तर शिक्षण विभागात एक नोकरी भरती असते ना, त्याच्यामधला अप्रुव्हल हा आणून देते. याची SIT तुम्ही करणार का? दुसरं याच्यामध्ये मंत्री महोदय, हे सर्व चालू असताना 11 लाख क्विंटलची रेकॉर्ड खरेदी केली आपण. माझी विनंती आपल्याला, आपण एक धोरण ठरवलं पाहिजे. मंत्री महोदय, एक फेडरेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक, आपण नाफेड खरेदी करते, एजन्सी डिस्ट्रिक्ट मार्केटिंग फेडरेशन आहे, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन, हे तिथल्या संचालकांच्या म्हणण्यावर, संचालकांच्या म्हणण्यावर खरेदी केंद्र वाट करतात. तिथं सगळा भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून याच्याविषयी पुढच्या आठवड्यात आपण आपल्या तालुका बैठक घेणार का, हा माझा एक प्रश्न. आणि या मंत्रालयात दलाली करणारे दलाल सगळ्या क्षेत्रात शिवून राहिले, या दलालांची SIT चौकशी करणार का? आणि तिसरं तुमचे काळात होते भास्करराव, हे ऐकून घ्या, ह्याला वाचन करू नका. हा दलाल काँग्रेसचं सरकार असताना कार्यरत होता. आता तिसरा विषय, याविषयी धोरण ठरवणार काय? आणि सगळ्यात महत्वाचं, भास्करराव व्हायचं, ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्या शेतकऱ्यांना हे 64 लाख रुपये आपण कधीपर्यंत परत करणार? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.